Good morning, students. We are already started our lesson number 18, that is the environment and us. How this environment is related to us and how we are responsible factor in the environment that we are learning. So, from the first section of this lesson, we are learning which factors affect the environment. पहिल्या भागामध्ये आपण काय बघितलंय कालच्या की असे कोणकोणते घटक आहेत जे फॅक्टर्स आहेत जे एन्व्हायरमेंटला डॅमेज करतात, जस्ट लाईक अ डिफॉरेस्टेशन, जंगल तोड. देन वी आर लर्निंग अबाउट पोल्युशन, different types of pollution like water pollution, air pollution, soil pollution. So all these things affect our environment. So this environment balance get damaged. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं एन्व्हायरमेंट काय होत चाललंय, डॅमेज होत चाललंय. नाउ वी आर लुकिंग व्हाय वी नीड टू सेव्ह अवर एन्व्हायरमेंट. आपल्याला काय गरज आहे एन्व्हायरमेंट सेव्ह करण्याची किंवा एन्व्हायरमेंट बॅलन्स करण्याची, संतुलित ठेवण्यासाठी. आपली जर हेल्थ स्टेबल असेल, बॅलन्स असेल तर आपलं काय राहते, बॉडी पूर्ण स्टेबल राहते, आपले सर्व ऑर्गन चांगले राहतात, आपण सर्व कामे योग्य प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन ठेवला तर आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आपण एन्व्हायरमेंटवरती डिपेंड आहोत, टोटली वी आर डिपेंडिंग अपॉन द एन्व्हायरमेंट. सो for that we have to save our environment. So why it is needed, that we have to learn how this environment is important in our life. Look at this picture. You see a food chain in the picture above. बघा ह्याच्यामध्ये एक फूड चेन दिसते. आपण वी आर ऑलरेडी लर्निंग अबाउट व्हॉट इज अ फूड चेन. एखाद्या एकमेकांवरती अवलंबून असणे फूडसाठी. लुक ॲट दिस, सन इज हिअर. After that, here a question mark place is given. Next, this is a grasshopper and bird. So, what is the thing which is present at question mark? Question mark च्या इथे कोणती प्रेझेंट असणार आहे? प्लांट. बघा, सूर्याच्या सनलाईटच्या हेल्पने प्लांट आपलं अन्न तयार करतात, प्लांट ग्रो होतात. आणि ह्या प्लांट्स वरती कोण डिपेंड आहेत? ग्रासहॉपर. आणि ग्रासहॉपर कोण खातात? Birds. So all they are depends on each other. So one of the link is missing. What effect will it have on the grasshopper? बघा, जर प्लांट ही गोष्ट आहे, ही फूड चेन म्हणजेच काय असणार आहे, एकमेकांसाठी ते फूडसाठी एकमेकांवरती डिपेंड आहेत. ग्रासहॉपरचं फूड कोणतं आहे? प्लांट. प्लांटचं फूड कोणतं आहे? सनलाईट असणार आहे, कारण सनलाईटच्या मदतीनेच ते फूड तयार करतात. देन बर्ड्स आर डिपेंड्स अपॉन दिस ग्रासहॉपर. आणि ह्या पूर्ण लिंक मधला एक जरी कंपोनंट मिसिंग झाला किंवा एक जरी गोष्ट कमी असेल तर दुसऱ्या गोष्टीवरती काय असणार आहे, त्याचा परिणाम होणार आहे. लुक ॲट दिस, जर सूर्यच नसेल तर काय होणार आहे बघा, प्लांट असणार का? प्लांट ग्रो होऊ शकतात का? प्लांट नसतील तर ग्रासहॉपर नसणार आहे, त्यांची संख्या कमी होणार आहे, कारण ग्रासहॉपरना अन्न मिळणार नाही. आणि ग्रासहॉपर हे कोणाचं अन्न होतं? बर्ड्सचं. इट इज अ फूड ऑफ बर्ड. सो this will get affect. So one of the factor is get missing, then all other parts also affected. त्यामुळे काय होतं, जरी ह्या फूड चेन मधले एक जरी पार्ट, त्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंट मधली एक जरी गोष्ट इनबॅलन्स झाली तरी त्याचा परिणाम कशावरती होत असतो? दुसऱ्यावरती. बघा इथे प्लांट मिसिंग असेल तर त्याच्यावरती ऍज अ फूड म्हणून कोण डिपेंड आहेत? ग्रासहॉपर डिपेंड आहेत, त्यामुळे त्यांना अन्न मिळणार नाही, त्यांची संख्या कमी होणार आहे. त्याच्यानंतर ग्रासहॉपर हे कोणाचं फूड होतं? ग्रासहॉपर कोणाचं फूड होतं? बर्ड्सचं. जर ग्रासहॉपर नसेल तर बर्ड्सची संख्या कमी होणार आहे. सो इफ दिस लिव्हिंग थिंग्स रिअली डाईड आउट, व्हॉट वुड बी दिस थ्रेट टू द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड? डिस्कस युअर आन्सर इन द क्लास. वी ऑलरेडी डिस्कस अबाउट इट. दॅट इज इफ वन ऑफ द लिंक इज मिसिंग फ्रॉम द फूड चेन or any factor is missing from the environment, it affects the other factors of the environment. किंवा एन्व्हायरमेंट मध्ये अजून जे गोष्टी आहेत त्याच्यावरती. आता बघा, फूड प्लांट्स नसतील तर आपण अन्न कुठून मिळवणार? आणि जर आपण अन्न मिळवू शकलो नाही तर आपण जिवंत राहू शकतो का? नाही. सो ऑल दीज थिंग्स आर डिपेंड्स ऑन इच अदर. सो फॉर दॅट वी हॅव टू मेंटेन अवर एन्व्हायरमेंट बॅलन्स. इन दिस व्हिडिओ वी लुकिंग द नीड टू मेंटेन एन्व्हायरमेंट बॅलन्स. आपली एन्व्हायरमेंट जपून ठेवणे किंवा त्याचे मेंटेन ठेवणे, जतन करणे का गरजेचं आहे? दॅट वी हॅव टू लर्न. व्हाय इट इज नेसेसरी.
Due to the human intervention in the nature, large scale changes are taking place in the air, water and land. माणसामुळे काय झालंय, ह्या एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून आलेत. कारण माणूस आपल्या कामासाठी, स्वार्थासाठी किंवा वेगवेगळी कामं करून घेण्यासाठी या एन्व्हायरमेंटवरती डिपेंड आहे. त्यामुळे काय होत आहे, एअरमध्ये, वॉटरमध्ये, लँडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस दिसून येत आहेत. ऑल्सो दीज नॉन लिव्हिंग ऑर अबायोटिक कंपोनंट्स आर गेटिंग पोल्युटेड. आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे, ह्युमनमुळे काय होतंय, हे असे जे एअर, वॉटर, लँड सारखे जे अबायोटिक कंपोनंट आहेत किंवा अजून लिव्हिंग कंपोनंट आहेत, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट इन ऑन अवर अर्थ गेट पोल्युटेड. ॲज अ रिझल्ट द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग इज थ्रेटन्ड व्हाईल सेव्हरल लिव्हिंग थिंग्स हॅव ऑलरेडी बिकम एक्सटिंक्ट. आणि ह्या सगळ्या पोल्युशन, ह्युमन इंटरफेअरमुळे काय झालंय, माणसाचा जो नेचरमध्ये वाढता इंटरफेअर आहे, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या गोष्टींसाठी या नेचरचा यूज करतोय. आणि त्या वाढत्या हस्तक्षेपामुळे काय होत चाललंय, वाढत्या युजमुळे नाऊ ह्युमन इज ओव्हर युझिंग द नेचर. जास्त यूज करायला लागलाय आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे एअर, वॉटर, लँड ह्यासारखे जे अबायोटिक कंपोनंट आहेत ते काय होत चालले, पोल्युशन होत चाललंय त्यांचं. वी ऑलरेडी लर्न हाऊ दिस पोल्युशन इज टेक प्लेस, वॉटर, लँड, air pollution. So in such ways, such a abiotic component get polluted, and because of this pollution, several living things, living factors of the environment get damaged. आणि ह्याच्यामुळे काय होत चाललंय, जे पर्यावरणामधले लिव्हिंग थिंग्स आहेत त्या काय होत चालल्यात, डॅमेज होत चालल्यात. त्याचबरोबर डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स व्हरायटीज गेट एक्सटिंक्ट. वेगवेगळ्या प्रकारची जी बायोडायव्हर्सिटी आपल्या अर्थवरती आहे ती काय होत चालली, हळूहळू कमी होत चालले. आणि त्याच्यामुळेच आपल्या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स काय होत चाललाय, डिस्टर्ब होत चाललाय. फ्रॉम टाइम टू टाइम सम ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ बिकम एक्सटिंक्ट. त्यामुळे काय होत चाललंय, जसे दिवस निघून जात आहेत, पोल्युशन वाढतंय, पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या अॅनिमल्सची व्हरायटी जी जास्त प्रमाणात अवेलेबल होती ती आता काय होत चालली, कमी होत चालली. फॉर एक्झाम्पल, आय एम टेकिंग दॅट माय ऑब्झर्वेशन इज अबाउट अ क्रो. बघा, माय ऑब्झर्वेशन, जेव्हा मी लहान होते त्यावेळी कावळ्यांची संख्या जर तुम्ही बघितली असणार, आताही तुम्ही बघू शकता, तुम्ही अगदी लहान असाल त्यावेळी तुम्ही क्रोज, कावळ्यांची संख्या बघितली असणार, खूप मोठ्या प्रमाणावरती क्रोज आपल्याला नेचरमध्ये दिसत होते. बट नाऊ अ डेज बघा, तुम्हाला दिसतात का, कावळ्यांची संख्या जास्त दिसते का, नाही. आधीच्या तुलनेपेक्षा काही वर्षांपूर्वी खूप प्रमाणात आपल्याला कावळे, चिमणी यासारखे पक्षी दिसायचे. पण आता काय होत चाललंय बघा, कावळे, चिमणी यांच्या संख्या काय होत चालल्या, हळूहळू कमी होत चालल्यात. अजून पुढे गेल्यानंतर कदाचित मुलांना कावळा आणि चिमणी यासारखे बर्ड्स फक्त आपण फोटोमध्ये बघू शकतो. असे बुकमध्ये कुठेतरी फोटो असेल किंवा इंटरनेटवरती तेच मुलं बघू शकतात. प्रत्यक्षात त्यांना बघायला कदाचित ते नसतील सुद्धा. जस्ट लाईक अबाउट अ ॲनिमल, बघा ॲनिमल्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज, वाघ, सिंह ह्यांचं प्रमाण आधी खूप होतं, आता कमी कमी होत चाललंय. सो इन दिस वे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड बायोडायव्हर्सिटी इज ऑल्सो गेट रिड्युसेस. But today this process is taking place at much faster rate. This is threat for the whole living world. आणि त्यामुळे आता सध्या पूर्वीपेक्षा आता काय होत चाललंय, हे एन्व्हायरमेंट डॅमेज होण्याची, लिव्हिंग थिंग्स कमी कमी होत जाण्याची, डिफरंट व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स रिड्युसेस, ऑल दिस थिंग्स हॅपन्स रॅपिडली. आणि हे सगळं काय होत चाललंय, खूप फास्ट होत चाललंय. ही प्रोसेस खूप फास्ट होते आणि दिस इज अ व्हेरी ग्रेट थ्रेट फॉर द लिव्हिंग वर्ल्ड. आणि हा सगळ्यात मोठा धोका होत चाललाय आपल्या सजीव सृष्टीसाठी, फॉर द लिव्हिंग वर्ल्ड विच इज प्रेझेंट ऑन अवर अर्थ. आफ्टर फ्यू इयर्स वी डोंट नो दिस लिव्हिंग वर्ल्ड गेट फिनिश ऑन द अर्थ. आपण अर्थला कशासाठी ओळखतो, दिस अर्थ इज ओनली अ वन प्लॅनेट विच इज हॅव्हिंग अ लिव्हिंग वर्ल्ड. वी ऑलरेडी लर्न इन द फर्स्ट लेसन दॅट इज ऑफ EVS 1. आपल्याला माहिती आहे की अर्थ हा असा एकच प्लॅनेट आहे ज्याच्यावरती हे लिव्हिंग वर्ल्ड प्रेझेंट आहे. बिकॉज ऑफ दिस ह्युमन इंटरफेअर, बिकॉज ऑफ दिस ग्रेट पॉप्युलेशन, पोल्युशन, अवर एन्व्हायरमेंट गेट बॅलन्स, गेट डॅमेज. सो बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स अवर लिव्हिंग वर्ल्ड
कम इन टू अ डेंजर. त्यामुळे आपलं हे सजीव सृष्टी जी अर्थवरती प्रेझेंट आहे ती डेंजरमध्ये आले. आफ्टर फ्यू इयर्स वी डोंट नो दिस लिव्हिंग वर्ल्ड मे गेट फिनिश. त्यामुळे कदाचित काय होऊ शकतं, जर असेच गोष्ट होत चालली तर एन्व्हायरमेंट डॅमेज होत चाललं तर हळूहळू काय होऊ शकतं, जे पृथ्वीवरती लिव्हिंग वर्ल्ड प्रेझेंट आहे ते कदाचित संपूही शकतो. सो फॉर दॅट वी हॅव टू टेक केअर अबाउट अवर एन्व्हायरमेंट अँड यूज अवर एन्व्हायरमेंट प्रॉपर्टीज, नॅचरल रिसोर्सेस वाईजली इन टू अ प्रॉपर वे. त्यामुळे आपल्याला जे निसर्गाकडून मिळतंय, नेचरकडून जे मिळतंय एन्व्हायरमेंटमधून, त्याचा आपण काय करायचंय, प्रॉपर यूज करायचंय. इफ द डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स बिकम एक्सटेंट वन बाय वन, मेनी ऑफ द लिंक्स इन द डिफरंट फूड चेन्स विल बी लॉस्ट. बघा, जर एन्व्हायरमेंटमधले वेगवेगळे प्लांट अँड अॅनिमल्स कमी कमी होत चालले तर त्यांच्यावरती डिपेंड असणारे जे अदर अॅनिमल्स आहेत फूड चेन मधले किंवा अदर गोष्टी आहेत त्या सगळ्या काय होत चालल्यात, हळूहळू कमी होत चालल्यात. त्यांचाही लॉस्ट होणार, कारण त्यांना जर ऍज अ फूड म्हणून ते दुसरा अॅनिमल खात असतील आणि तेच अॅनिमल जर लॉस झाले तर काय होणार आहे, त्यांना पण फूड मिळणार नाहीये. इन दिस वे वन बाय वन animal varieties, plant varieties get lost. Many scientists believe that this will affect the entire living world on the earth and the balance in nature will collapse. आणि बऱ्याच शास्त्रज्ञांचं आता असं म्हणणं आहे की ह्या सर्व गोष्टींमुळे काय होत चाललंय, आपलं लिव्हिंग वर्ल्ड कम इन टू अ डेंजर. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त इफेक्ट होतोय लिव्हिंग वर्ल्ड वरती आणि त्याच्यामुळे नेचरचा आपला जो बॅलन्स आहे, पर्यावरणाचं जे संतुलन आहे, निसर्गाचं संतुलन जे आहे, बॅलन्स आहे, तो काय होत चाललाय, कोलॅप्स होत चाललाय, कोसळत चाललाय. सो दिस इज अबाउट अँड टू अवॉइड ऑल सच थिंग्स वी हॅव टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी टू रिड्यूस द बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट, टू रिड्यूस द लॉस ऑफ एन्व्हायरमेंट, टू रिड्यूस द loss of different varieties present on the earth planet of plant and animal, we have to maintain, to avoid all these things we have to maintain environment balance. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर त्यासाठी एन्व्हायरमेंट बॅलन्स करणं गरजेचं आहे. थँक्यू. दिस इज द नीड ऑफ अवर एन्व्हायरमेंट बॅलन्स.